कुपवाडमधील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि संत रोहिदास महाराज यांच्या नावाने असलेली स्वागत कमानीला एका ओव्हरलोड ट्रकच्या वाहनाने धडक दिल्याने ही कमान धोकादायक बनली आहे. घडलेल्या घटनेनंतर ट्रक पोलिसांनी ताब्यात घेतला. कुपवाडपासून मिरजेकडे जाणाऱ्या रस्त्यावर असलेल्या चौकात सदरची कमान उभी करण्यात आली आहे. माजी नगरसेवक शिडजी मोहिते यांच्या प्रयत्नाने ही कमान साधारणपणे 12 ते 13 वर्षापूर्वी उभारण्यात आली होती. मात्र ही कमानीची उंची कमी असल्याने अनेक अवजड वाहने घासून गेलेली होती, त्यामुळे ही स्वागत कमान धोकादायक बनली होती. मात्र आज घडलेल्या घटनेत ही स्वागत कमान वाहनाच्या वरच्या बाजूला धडकल्याने एका बाजूला झुकली आहे, त्यामुळे ती आणखी धोकादायक बनली आहे. इथल्या नागरिकांनी पोलिसांना माहिती देऊन सदरचा ट्रक पोलीस कारवाईसाठी पोलीस ठाण्यात न्यायला लावला. ही घटना समजताच नगरसेवक प्रकाश पाटील, सामाजिक कार्यकर्ते सनी धोत्रे, राष्ट्रवादीचे काँग्रेसचे शहराध्यक्ष आशुतोष धोत्रे, तानाजी वनकडे, संजय वनकडे यांनी पोलिसांच्या मदतीने दोन्ही बाजूला बॅरिकेड लावून रस्ता वाहतुकीला बंद केला. महापालिकेने ही कमान उतरवून घेण्याचे काम सुरू केले. या ठिकाणी पुन्हा महापुरुषांच्या नावाने असलेली सुसज्ज कमान नव्याने उभी करावी अशी मागणी करण्यात येत आहे. नगरसेवक प्रकाश पाटील यांनी याबाबत प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले. दरम्यान महापालिकेने सदरची धोकादायक स्वागत कमान उतरवली. यावेळी कार्यकर्त्यांनी पुन्हा स्वागत कमान उभी करण्याचे लेखी आश्वासन घेतले. त्यानंतर कमान खाली उतरवून घेण्यात आली. कमानीच्या निकृष्ट कामाबाबत मनपा अधिकाऱ्यांना जाबही विचारण्यात आला. कुपवाड शहरामधील कुपवाडमधून मिरजेला जाणाऱ्या रोडवर श्री संत रोहिदास चौक लोकशाहीर अण्णाभाऊ साठे या नावाने प्रवेशद्वार मोठी स्वागत कमान कुपवाडमध्ये होती. गेली कित्येक वर्ष झाली कुपवाडमध्ये ही कमान होती. कारण या MIDCमध्ये येणाऱ्या अवजड वाहनाच्या जाण्या येण्याने ही धोकादायक कमान झाली होती. आम्ही महापालिकेत वारंवार सूचना करूनही महापालिकेने ती कमान उतरवून दुसरी कमान तिथे केली नव्हती. आज काही वेळापूर्वी एक अवजड वाहनाने कमानीस मोठा जोराचा धक्का देऊन कमान आता सध्या पूर्णपणे पडण्याच्या स्थितीत आहे. कमान पडण्याच्या स्थितीत आम्हाला आढळल्यावर आम्ही त्वरित स्थानिक MIDC पोलीस स्टेशनला कळवले. सहाय्यक आयुक्त सावकर साहेबांनी कळवले. सावकर साहेबांनी व्हिजिट केली. या सगळ्या गोष्टीचा अभ्यास करून कुठल्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही. आम्ही लोक कुपवाडमध्ये ह्या स्थळी पोहोचलो व संबंधित यंत्रणेला आम्ही कळवले. तर पुढं अशी काही घटना घडू नये म्हणून कमान सुसज्ज व कुपवाडच्या वैभवात शोभा व्हावी अशी महापालिकेने त्वरित करावे व त्याची हाईट अगदी MIDCच्या वाहनांची काळजी घेऊन ती त्वरित बनवावी अशी आम्ही कुपवाडकरांच्या वतीने विनंती करतो. धन्यवाद. 1 तासापूर्वी कुपवाड पन्हाळटाकी जवळ असलेली संत शिरोमणी रोहिदास महाराज व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या नावाने असलेले प्रवेशद्वाराला एक ओव्हरलोड ट्रक जात असताना घासल्यामुळे ही प्रवेशद्वार किंवा कमान एक साईडला कललेली आहे. तात्काळ सहाय्यक आयुक्त सावगावकर साहेब असतील, बांधकाम विभागाचे इतर अधिकारी असतील यांना बोलवून घेऊन त्यांच्या निदर्शनास आणलं की ओव्हरलोड ट्रक आता पोलीस स्टेशनमध्ये नेलेले आहे. तिथं त्यांचं अधिकाऱ्यांचं कामही चालू आहे, त्याच्यावर केसेस दाखल करायचे. आम्ही महानगरपालिकेकडे ही मागणी करणार आहे की आज ही कमान व्यवस्थित उतरून घेऊन जेणेकरून येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना त्रास होऊ नये किंवा कोणताही अपघात होऊ नये म्हणून ही कमान व्यवस्थित उतरून घेऊन परत या ठिकाणी संत शिरोमणी रोहिदास महाराज व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या नावाने परत प्रवेशद्वार अशी व्यवस्थित व अत्याधुनिक चांगली मोठी प्रशस्त कशी करता येईल उंची वाढवून हे आम्ही महानगरपालिकेकडून प्रयत्न करतो.